ग्राहकांवर बोजा न टाकता गोकुळच्या दूध खरेदी दरात गाई आणि म्हैशीसाठी प्रति लिटर 1 रुपयांची दरवाढ जाहीर। वसुबारस कार्यक्रमावेळी गोकुळनं दूध उत्पादकांसाठी दिली गोड बातमी। अनैतिक मानवी वाहतूक व्यापार प्रतिबंधक शाखेनं 2 महिन्यांपूर्वी केलेल्या कारवाईतील 6 पीडित नृत्यांगनांनी हाताची नस कापून घेत केला आत्महत्येचा प्रयत्न। त्यांच्यावर CPR-मध्ये उपचार सुरू। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केलं मूक आंदोलन। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी ओला दुष्काळ जाहीर करून त्यांना हेक्टरी 50,000 रुपयांची मदत करण्याची केली मागणी। सर्व्हर डाऊनमुळे जिल्ह्यातील रास्तभाव धान्य वितरण व्यवस्था कोलमडली। सततच्या सर्व्हर डाऊनमुळे धान्य दुकानदारांना लाभार्थ्यांकडून होत आहेत मारहाणीचे प्रकार। शासनानं पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देण्याची रेशन धान्य दुकानदार संघटनेची मागणी। आणि करवीर तालुक्यातील बोलोलीमधील केदारलिंग सेवा संस्थेतील अपहार प्रकरणी 17 जणांवर करवीर पोलिसात गुन्हा दाखल। यातील 4 करवीर पोलिसांनी केली अटक।